नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये राहुरी शहरात असलेल्या विद्यामंदिर प्रशालेची राज्याबाहेर जाण्यासाठी नुकतीच एक सहल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या सहलीचा बसला राहुरी तालुक्यामध्येच असलेल्या नगर मनमाड महामार्गावरती भीषण असा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये कित्येक विद्यार्थी जखमी झाले. परंतु या जखमी विद्यार्थ्यांकडे बघण्याला कुणालाही वेळ या ठिकाणी राहिलेला नाही. आज आपण ज्या जखमी विद्यार्थिनीबरोबर या ठिकाणी वार्तालाप करणार आहोत तिची अवस्था अशी आहे की तिचं आईवडील या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या शेतामध्ये मोलमजुरी करून ते स्वतःचा उदरनिर्वाह या ठिकाणी करतात आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी मुलीसाठी शाळेच्या शैक्षणिक सहलीची फी या ठिकाणी भरलेली होती आणि त्या सहलीमध्ये जो काही अपघात झालेला आहे त्याच्यामुळे खूप सारे असे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नासाठी आपण आता त्या कुटुंबासोबतच या ठिकाणी बोलणार आहोत आणि त्या प्रश्नांना वाचा फोडून आज या दिदीला अपघातामध्ये स्वतःचं या ठिकाणी हाड मोडलेलं आहे, बोन फ्रॅक्चर झालेला आहे आणि ह्या कुटुंबाची परिस्थिती नसताना 40,000 रुपये खर्च दवाखान्याला या कुटुंबाला करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. आणि अशा अपघातामध्ये त्या शाळा व्यवस्थापन असेल, त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील, त्या बसचा ड्रायव्हर असेल, नव्हे राहुरीचे जे काही शिक्षणाधिकारी कुणी असतील हे सर्वजण या घटनेला जबाबदार आहे आणि ते सध्या सर्वजण आपली जबाबदारी झटकण्यासाठी या विद्यार्थ्यांकडनं काहीतरी कागदांवरती सह्या घेऊन पालकांना बैठकीला शाळेमध्ये बोलवून त्यांच्यावरती दबाव निर्माण करून कागदांवरती सह्या घेऊन आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, आम्हाला कुठेही खर्चटलं नाही, आम्हाला कुठेही लागलं नाही, अशा पद्धतीचा आवा आणण्याचा या ठिकाणी आणि बनाव निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याने अत्यंत चीड पालकांमध्ये या निमित्ताने निर्माण झालेली आहे. परंतु याच्यावरती बोलायला कोणी तयार नाही. तर आपण आता त्या दिदीबरोबर बोलणार आहोत. दिदी, काय नाव तुझं संपूर्ण? रोहिणी श्रीराम गोरे. तू कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेते? विद्यामंदिर प्रशाले राहुरी. आणि आता कितवीला आहेस तू? 10वी. शाळेच्या सहलीसाठी तू किती फी भरली होती? 4,200. आणि या फीमध्ये तुम्ही शाळेच्या सहलीला ज्यावेळेस गेला तर त्या अपघात कसा झाला त्याच्याबद्दल थोडंसं बोललीत तर बरोबर. पुढून गाडी येत होती, तिला वाचवण्यासाठी ब्रेक दिलं आणि ती पलटी झाली. बस रोडवरच पलटी झाली? हो, चारीत. बरं. 2 फूट चारी होती खाली, ती पलटी झाली. आणि मग तू त्यावेळेस गाडीमध्येच होती? हो. आणि तुला कोणी बाहेर काढलं? मग काय पूर्ण पॅक झालं. मग मुलांनी काच वगैरे फोडल्या मागे आणि मागचे आम्ही तिथून काच फोडल्यानंतर बाहेर पडलो. मग त्यानंतर तुला दवाखान्यात कोणी नेलं? ॲम्ब्युलन्स बोलवली होती. माझ्यासोबत राऊत मॅडम, मी आणि अजून एक विद्यार्थिनी, आम्ही तिघीजण लाईफिन इथे दवाखान्यात. कुठल्या दवाखान्यात नेलं? लाईफिन. कुठे? नगरला? मल्हारवाडी रोडला. आणि त्याच्यानंतर मग तुला आता जे काही नगरला तुला नेलं, तुझं जे काही ऑपरेशन झालेलं आहे तर हे तुला कधी कळालं की आपल्याला इतकं जास्त लागलेलं आहे? 8 दिवसानंतर. आणि मग पहिला आता एक्सरे होता, त्याच्यामध्ये नीट क्लिअर एक्सरेच नव्हता आला. मग नंतर 8 दिवसानंतर नागपूर डॉक्टर नाही का तिथे काढला. तिथं मग ते म्हणे ऑपरेशन शिवाय दुसऱ्या पर्याय नाही. मग कुठे नेलं दवाखान्यामध्ये? श्रीदीपला. कुठे? नगरला? हो. नगरच्या श्रीदीपमध्ये. हो. आणि मग तिथे किती खर्च आला तुम्हाला? तिथं 40,000. तुम्ही घरातून खर्च केला 40,000 रुपये? हो. मग त्याच्यात काही शाळेने तुम्हाला मदत दिली का? नाही. काही तुम्ही मदत देतो वगैरे कोणी काही म्हटलंय का? देतो म्हटले पण नाही दिली. मग आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे, शाळेकडे काय मागणी आहे? फक्त दवाखान्याचा खर्च द्या. दवाखान्याचा खर्च द्या. तुम्ही यांच्या आई
काय नाव तुमचं? शारदा गोरे. तुमची दवाखान्याच्या खर्चाची मागणी आहे. आपण बघू शकता की आजही अत्यंत गरिबीत असलेल्या या कुटुंबाची इतकी माफक अशी अपेक्षा आहे की त्या अपघातामध्ये ह्या मुलीचा कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता. आम्ही आता माहितीच्या अधिकारामध्ये त्या शाळेकडनं माहिती घेणार आहोत की त्या बसचा जो कोणी ड्रायव्हर होता त्याच्याकडं लायसन्स होतं का, त्या बसला ज्या नेलेलं होतं त्या एजन्सीसोबत शाळेने काही कॉन्ट्रॅक्ट केलेला होता का. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी शासन निर्णय सांगतोय की तुम्हाला शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण मंडळाची, शिक्षण विभागाची परवानगी असल्याशिवाय कुठल्याही प्रकारची सहल या ठिकाणी आयोजित करता येत नाही. त्यातल्या त्यात परराज्यामध्ये, तुम्ही कुठे चालले होते सहलीला? गुजरातमध्ये. परराज्यामध्ये सहलीला जाण्यासाठी तुम्हाला विशेष परवानगी घ्यावी लागते. तीही या ठिकाणी घेतलेली नव्हती अशी चर्चा आहे. आम्ही आता तिची माहिती घेणार आहोत. इतकेच नव्हे तर यांची जी बस पलटी झालेली होती त्याच्यामध्ये काही सिलेंडर होते का? हो, 2. त्याच्यामध्ये सिलेंडर ठेवलेले होते. कर्मधर्म संयोगाने यांना काही झालेलं नाही. जर त्या सिलेंडर जर फुटले असते तर हा अपघात कोणत्या दिशेला गेला असता याचाही जरा भान या ठिकाणी शाळेनं खरं म्हणजे ठेवायला हवं होतं. इतकंच नव्हे तर त्या बसला सहलीला जाण्यापूर्वी RTO विभागाची मान्यता घ्यावी लागते. ती मान्यताही घेतलेली नसल्याचं या ठिकाणी काही नागरिकांकडून, आम्हाला पालकांकडून या ठिकाणी माहिती मिळाली. म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या माहिती या ठिकाणी शिक्षण विभागाला मागितलेल्या आहेत की आपण या सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या का. त्याचबरोबर मला तर असं समजलं की साधा पोलीस पंचनामाही त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून त्याचीही माहिती आम्ही या ठिकाणी विचारणा केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा माहिती हातात आल्यानंतर आम्ही शिक्षण मंत्री महोदयांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि अशा पद्धतीने बेजबाबदार जे कोणी असतील या घटनेला आणि अशा पद्धतीने निर्दोष मुलामुलींना ज्यांनी कोणी जखमी केलेला असेल, ज्यांचा कोणी खर्चात टाकलेला असेल आणि इतका मोठा धोका कोणत्याही परवानग्यांना न घेताना पत्करलेला असेल तर त्या सगळ्या दोषींवरती या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही राज्य शासनाकडे, संबंधित विभागाकडे या ठिकाणी विनंती करणार आहोत. मग ते मुख्याध्यापक असो, शिक्षणाधिकारी असो किंवा आणखी कोणी असो. त्यामुळं माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की कृपया आपण संबंधित शाळेकडनं या मुलीचे जो काही 40,000 रुपये खर्च झालेला आहे त्यांना त्या खर्चाच्या पुढे 1 रुपयाही नको आहे आणि तो खर्च शाळेनं एक तर दिलाच पाहिजे. ही शाळेची जबाबदारी आहे. तुमच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झालेला आहे आणि त्या हलगर्जीपणामुळे हाच नव्हे तर आणखी किती जखमी झालेले आहेत मुलं त्याच्यामध्ये. 2-3 मुलींना अशा पद्धतीने एकीचे कानातलं खर्चलं, तिला टाके पडले 2. आपण पाहू शकता की अजूनही एका मुलीला टाके पडलेले आहेत. म्हणजे आज आपण इथपर्यंत येऊ शकलो निदान म्हणून ही माहिती आपल्यासमोर उघड होत आहे. माझी विनंती आहे शाळा प्रशासनाला सुद्धा की आपण तात्काळ या मुलीला हिचा 40,000 रुपयाचा खर्च भरपाई दिली पाहिजे. ज्या काही दुसऱ्या अपघात झालेल्या ज्या मुली आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत. त्यांचाही आपण त्यांच्या घरी जाऊन या ठिकाणी सगळ्यात अगोदर खर्चाची प्रतिपूर्ती या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ती आपण करावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. अन्यथा आम्हाला राज्य शासनाकडे शाळा प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी जावं लागेल. या विनंतीसह मी आप्पासाहेब ढूस या ठिकाणी आपणाला सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार करतो आणि थांबतो. धन्यवाद.